महाराष्ट्राच्या राजकारणात एक असं नाव, जे निर्णय क्षमतेसाठी, वेगवान कामासाठी आणि राजकीय डावपेचांसाठी ओळखलं जातं. ते नाव म्हणजे अजित पवार. एका सहकारी साखर कारखान्यापासून सुरू झालेला प्रवास थेट महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला. आज आपण पाहणार आहोत अजित पवारांचा संपूर्ण जीवनपट. अजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे पुतणे आहेत. लहानपणापासूनच त्यांच्यावर राजकीय आणि सामाजिक वातावरणाचा प्रभाव होता. त्यांचं शिक्षण मुंबईत झालं. कॉलेज जीवनात असतानाच त्यांनी सहकार क्षेत्र आणि लोकसंपर्क यामध्ये विशेष रस घेतला. अजित पवार यांनी सुरुवातीला सहकारी संस्थांमधून काम करण्यास सुरुवात केली. पुणे जिल्हा सहकारी बँक आणि साखर कारखान्यांमधील त्यांच्या कामामुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. 1991 मध्ये ते प्रथमच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार बनले. मात्र काही काळानंतर त्यांनी लोकसभेचा राजीनामा देत महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय भूमिका घेतली. बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अनेक वेळा विजय मिळवला आणि स्वतःचा मजबूत जनाधार तयार केला. अजित पवार यांनी सुरुवातीला सहकारी संस्थांमधून काम करण्यास सुरुवात केली. पुणे जिल्हा सहकारी बँक आणि साखर कारखान्यांमधील त्यांच्या कामामुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. 1991 मध्ये ते प्रथमच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार बनले. मात्र काही काळानंतर त्यांनी लोकसभेचा राजीनामा देत महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय भूमिका घेतली. बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अनेक वेळा विजय मिळवला आणि स्वतःचा मजबूत जनाधार तयार केला. 2019 साल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत नाट्यमय ठरलं. पहाटेच्या शपथविधीत अजित पवार यांनी अचानक भाजपसोबत सत्ता स्थापन करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेने संपूर्ण देश हादरला. मात्र काही दिवसातच हे सरकार कोसळलं आणि पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. यानंतर 2023 मध्ये अजित पवार यांनी पुन्हा मोठा राजकीय निर्णय घेतला आणि आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. समर्थकांसाठी अजित पवार म्हणजे विकासाचा चेहरा, तर विरोधकांसाठी ते आक्रमक आणि सत्तेसाठी कोणताही निर्णय घेणारे नेते. पण एक गोष्ट नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचं नाव कायम चर्चेत राहणार आहे. तुम्हाला